नमस्कार. आपला अभिव्यक्ती चॅनल सुरूच राहणार आहे, परंतु राजकारण विरहित असे जे काही विषय असतात ते हाताळण्यासाठी, त्यावरती चर्चा करण्यासाठी, चर्चा घडवून आणण्यासाठी हे नवीन चॅनल ॲक्टिव्ह केलेलं आहे, माझ्याच नावाचं सुरू केलेलं आहे. तर हे सुद्धा आपण सगळ्यांनी अवश्य सबस्क्राईब करावं अशी माझी नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांना. या चॅनलवरचा हा दुसरा एपिसोड आहे. पहिला एपिसोड हिरव्या देवाची यात्रा तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. आणि आता आजचा आपला हा विषय. आजपासून 111 वर्षांपूर्वी म्हणजे 1914 साली कोकणातील रत्नागिरीमधल्या केळे मजगाव या गावामध्ये एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं गेलं चंपावती. त्यानंतर तत्कालीन समाज व्यवस्थेनुसार तिच्या वयाच्या 13व्या वर्षी तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि लग्नानंतर पूर्वीची चंपावती खेर झाली इंदिरा हळबे. त्यांचे पती रघुनाथराव मुंबईत राहायचे, त्यामुळे साहजिकच इंदिरा लग्नानंतर कोकणातून मुंबईमध्ये आली. इंदिरा हळबे यांचा इथवरचा जो प्रवास आहे तो नॉर्मल सर्वसाधारण होता. त्याने वळण घेतलं आणि तो असामान्य ठरला तो यानंतरच्या काळामध्ये. रघुनाथराव आणि इंदिरा यांच्या संसार वेलीवरती एक गोंडस फूल उमललं. काही काळातच एका गोड मुलीचा जन्म झाला. सगळा परिवार अत्यानंदात होता. मात्र त्यांचा तो आनंद अगदीच अल्पायुषी ठरला. त्या लहानग्या मुलीला काही आजारपण आलं आणि त्यातच ती हे जग सोडून निघून गेली. इंदिरा रघुनाथराव दुःखामध्ये बुडाले. काही काळ गेला. हळूहळू त्या दुःखातून ते बाहेर पडले. काही काळाने मग आणखी एका मुलीनं इंदिराबाईच्या पोटी जन्म घेतला. पुन्हा परिवार आनंदामध्ये मग्न झाला. परंतु काही महिन्यांनी काही कामानिमित्तानं इंदिरा आपल्या त्या मुलीला घेऊन एका गावी गेल्या होत्या. तिथे घटसर्प या विकाराने त्या मुलीला ग्रासलं. तेव्हा वैद्यकीय सुविधा शहरांमध्येही फारशा नव्हत्या स्वातंत्र्यपूर्व काळात, तर खेडेगावात त्या कुठून असतात. आवश्यक उपचारांच्या अभावामुळे इंदिराबाईंनी आपल्या त्या दुसऱ्या मुलीलाही गमावलं. दुःख आणि वेदनांचा महाकाय पर्वतच जणू त्यांच्यावरती कोसळला. त्या धक्क्यातून सावरायला अर्थातच बराच काळ जावा लागला. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एका मुलीचा जन्म झाला त्यांच्या परिवारात. त्या मुलीकडे पाहून रघुनाथराव आणि इंदिराबाई आधीचं दुःख आपलं हळूहळू विसरायला लागले. परंतु नियती कधी कधी किती क्रूर वागू शकते त्याचं प्रत्यंतर आपल्याला इंदिराबाई हळबे यांच्या जीवन प्रवासाकडे पाहताना सातत्याने येत राहतं. दोन मुलींच्या अकाली आकस्मिक निधनाचं दुःख, वेदना मोठ्या कष्टानं बाजूला सारून तिसऱ्या मुलीच्या संगोपनामध्ये रमलेल्या इंदिराबाईंवर नियतीने आणखीन एक प्रचंड मोठा क्रूर असा आघात केला. काही आकस्मिक आजाराचं निमित्त झालं आणि इंदिराबाईंचे पती रघुनाथराव हळबे यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी इंदिराबाई विधवा झाल्या. ते वर्ष होतं 1939. अवघ्या 10-11 वर्षांचा दोघांचा संसार झाला होता. इंदिराबाईंचा आणि रघुनाथरावांचा मोडून पडला तो. पदरी एक लहान मुलगी. कसं जगायचं हा मोठा प्रश्न होता. परंतु आपल्या त्या लहान मुलीकडे पाहून इंदिराबाईंनी पुन्हा एकदा दुःखाशी सामना करण्याचा निर्धार केला. जिद्दीने त्या उभ्या राहिल्या. आपल्या मुलीच्या संगोपनाकडे त्यांनी सगळा आपला फोकस वळवला. आपल्या दोन मुली आणि पतीला केवळ वेळेवरती उपचार मिळाले नाहीत, उपलब्ध झाले नाहीत आणि म्हणून ते आपल्याला अर्ध्यावर सोडून गेले हे लक्षात घेऊन आपल्या या तिसऱ्या मुलीला डॉक्टर करण्याचा त्यांनी निर्धार केला इंदिराबाईंनी. त्या दृष्टीनं त्या मुलीचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. मात्र इंदिराबाईंवरती इतके प्रचंड आघात करून सुद्धा नियतीची इच्छा काही अजून पूर्ण झालेली नव्हती. नियतीची भूक भागलेली नव्हती. ती त्यांची मुलगी मीनाक्षी असं तिचं नाव ठेवलं होतं लाडाने. अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर अशी मुलगी. ती 13 वर्षांची झाली होती. अचानक काही साथ आली आणि त्या लपेट्यामध्ये ती मुलगी सापडली. त्या आजारपणाने मीनाक्षीला कवेत घेतलं त्या 13 वर्षाच्या आणि अवघ्या काही दिवसातच तिने सुद्धा या जगाचा निरोप घेतला. म्हणजे पहा, आधी लागोपाठ 2 मुलींचं निधन, त्यानंतर काही वर्षातच पतीचं निधन आणि ज्या जगलेल्या उत्तम प्रकारे वाढत असलेल्या तिसऱ्या मुलीकडे बघत इंदिराबाई कसं तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत होत्या निर्धाराने. त्या मुलीला सुद्धा क्रूर काळाने त्यांच्यापासून ओढून नेलं. इंदिराबाई साहजिकच पूर्णपणे खचून गेल्या. जगायचं तरी कुणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आत्महत्येसारखे विचार त्यांच्या डोक्यामध्ये घोंगावू लागले. त्यातच अवतीभोवतीच्या तत्कालीन लोकांचे टोमणे,
खोचक बोलणं, शेरेबाजी हे सगळं म्हणजे त्यांच्या सहन होण्याच्या पलीकडे गेलं सगळं. 1943-44 साली इंदिराबाईंच्या आयुष्यात ही सगळी दुर्गती सुरू होती, वाईट काळ सुरू होता. परंतु त्याच दरम्यान काही चांगली माणसं जणू काही देवदूत बनून इंदिराबाईंच्या आयुष्यामध्ये आली. त्यांनी वेगवेगळे पर्याय वापरून त्यांना त्या दुःखाच्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जीवन संपवून टाकण्यापेक्षा अशा प्रकारे ते चांगल्या अर्थानं सत्कारणी लावण्याचे मार्ग त्यांना दाखवले. आणि मग आरोग्याच्या अपूर्ण सुविधा आणि वेळेवर न मिळालेले उपचार यामुळं आपण आपलं कुटुंब सगळं गमावलं. 4 लोक आपली गमावली कुटुंबातली हे लक्षात घेऊन आरोग्याच्या क्षेत्रातच काम करण्याचा इंदिराबाईंनी निर्धार केला. नर्सिंगचा कोर्स करण्यासाठी त्या नागपूरला गेल्या, कमलाबाई होस्पॅट यांच्याकडे. तिथून उत्तम प्रकारे तो कोर्स पूर्ण करून त्याच्याही फार विशेष बाबी आहेत. तिथेच म्हणजे नागपूरमध्येच उत्तम करिअरच्या सगळ्या संधी समोर उभ्या राहिलेल्या असताना सुद्धा इंदिराबाई ठरल्याप्रमाणे कोकणात देवरुखला परतल्या. तोपर्यंत आपला देश स्वतंत्र झाला होता आणि 1953 साल उजाडलेलं होतं. तिथे एका देवरुखमध्ये एका गोठ्याच्या छोट्याशा जागेत अवघ्या 2 बाजा टाकून काही प्राथमिक उपचार यंत्रणा उभी करून 1954 साली इंदिराबाईंनी आपलं छोटेखानी प्रसूतीगृह सुरू केलं आणि त्याचं नाव ठेवलं मातृमंदिर. अनेक आव्हानं होती त्या काळात त्यांच्यासमोर. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आपण आपल्यापैकी अनेक जण ओळखत असाल, अभिजित हेगशेट्टे यांनी इंदिराबाई हळबे यांच्या सगळ्या संघर्षमय जीवन प्रवासावरती आधारित हे छान पुस्तक लिहिलंय, देवरुखच्या सावित्रीबाई. मनोविकास प्रकाशननं ते प्रकाशित केले आणि या अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तकाची आता 4थी आवृत्ती लवकरच प्रकाशित होते. यामध्ये तुम्हाला इंदिराबाईंच्या सगळ्याच संघर्षाविषयी, त्यांच्या जीवन प्रवासाविषयी अगदी सविस्तरपणे वाचायला मिळेल. तर मला सांगायचं होतं ते याच्यात पुढे हे की त्या सगळ्या आव्हानांवर मात करून इंदिराबाईंचं तोपर्यंत त्या साऱ्या देवरुखवासियांच्या लाडक्या मावशी झाल्या होत्या. लोक प्रेमाने आणि आदराने त्यांना हळबे मावशी म्हणू लागले होते. त्यांचं ते 2 खाटांचं प्रसूतीगृह गोठ्यातलं ते मातृमंदिर विस्तारत 40 खाटांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर मग काही अनाथ मुलांचा प्रश्न निर्माण झाला. मग त्या अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी गोकुळ हे मातृमंदिरचं अनाथालय सुरू झालं मावशींच्या संकल्पनेतून. मग त्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आल्या. पुढे मग त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं त्यांच्या जीवनात म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकाराला आली. तिथे टेलरिंगपासून ते अद्ययावत टेक्नॉलॉजीपर्यंत वेगवेगळे विषय मुलांना आणि मुलींना शिकवू जाऊ लागले. मावशींनी लावलेल्या मातृमंदिर रूपी रोपट्याचा शब्दशः वटवृक्ष झाला. मातृमंदिर आणि हळबे मावशी हे देवरुखची प्रमुख ओळख बनलं. आजवर हजारो मातांची प्रसूती मातृमंदिरच्या त्या रुग्णालयामध्ये झाली आणि आजवर लक्षावधी मुली मातृमंदिरच्या त्या अनाथालय गोकुळमध्ये राहून बाहेर पडले आणि आज स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे आहेत. तर झालं असं की मातृमंदिरच्या त्या गोकुळ या अनाथ मुलींचा आईच्या मायेनं सांभाळ करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्तानं मातृमंदिर संस्थेने एका विशेष सोहळ्याचं नुकतंच आयोजन केलं होतं. गोकुळमध्ये राहून गेलेल्या मुलींना त्याच्यामध्ये विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात आलं होतं त्या सोहळ्यात, माहेरवाशिनींना या म्हणून. आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर त्यासाठी उपस्थित होते त्या कार्यक्रमासाठी. मला स्वतःला सुद्धा मातृमंदिर संस्थेनं त्यासाठी अगत्यानं बोलवलं होतं देवरुखला, त्यामुळे मी सुद्धा तिथे गेलो होतो. या प्रसंगी तिथे राहून गेलेल्या मुलींना आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा जुन्या आठवणी दाटून आल्याने अनेक मुलींना भरून आलेलं होतं. पहा, ऐका तुम्ही सुद्धा. खूप भावना दाटून आलेल्या आहेत खरं म्हणजे. कारण मी मावशींची तशी म्हटली तर मी पहिलीच आहे सांभाळलेली मुलगी, किंवा माझा जन्मच मातृमंदिरमध्ये झाला आणि मावशींनी मला तेव्हापासून सांभाळले. म्हणजे कोणत्याही आईची किंवा वडिलांची मावशीने कधीच जाणीव दिली नाही आम्हाला. एवढं अगदी म्हणजे मी 12वीत जाईपर्यंत मावशी माझ्या वेण्या घालायच्या, न्हायला घालायच्या. म्हणजे जे आई आपल्या मुलीसाठी करते त्या सगळ्या गोष्टी मावशीने आमच्यासाठी केलेल्या आहेत, म्हणजे सगळ्याच मुलींसाठी. पण माझे ते केस जरा थोडे खूप लांब होते, दाट होते, त्यामुळे ती स्वतः आवर्जून मला दर रविवारी
न्हायला घालून वेणी घालून शाळेत जाताना सुद्धा 2 वेण्या घालूनच पाठवत असायची. जास्त काही मला असं स्टेजवर बोलता येत नाही, पण खूप भरून आलं आहे. या संस्थेमध्ये मी आले त्या खूप लहान होते, अगदी म्हणजे असं लहान नाही, पण 5वी-6वीला होते. पण इथे आल्यानंतर कुटुंबाची जी माया असते ती मला कळाली. आज मी अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि ताई आपल्या मावशींनी जो वसावा घेतला त्या वर्षाचंच काहीतरी आपण थोडंसं अंश करतोय, याचं मला खूप अभिमान वाटतोय की आज मी त्यांच्यासाठी पण एक आईच बनलेली आहे आणि काहीतरी आपण या समाजात येऊन त्यांचं ऋण फिटवण्याचा प्रयत्न करतोय असं मला वाटतंय. आणि खूप मला आता घाईवरून आलं आहे, मी थोडंच बोलते, सॉरी काही चुकलं असेल तर माफ करा. अनाथ, खरंच मी अनाथ होते. या संस्थेत लहानाची मोठी झाले. रोप त्यांनी लावलं, पण आमची जी खरंच सुरुवात त्यांनी केली म्हणून आज आम्ही इथे आहोत. खूप खूप सुखी समाधानाने संसार करत आहोत. आम्ही कोल्हापूरमध्ये एक 8-10 जणी आहोत, हजारो मुली आहोत. पण आम्हाला ज्यांनी लहानाचं मोठं केलं, रोप त्यांनी लावलं. पण सुमित्रा राव यांचं नाव घेतीये विजय नारकर, जे बाबा, एक आई बाबा आज आमचे इथं जे आहेत विजूदादा मीनाते, नातं दादा आणि ताई आहे. एक मोठं मुंबईमध्ये इतकं छान काम करतात. आमचे आहेत, आपले आहेत. आम्ही अनाथ कधीच नव्हतो आणि 12वीपर्यंत आम्हाला आईबाप नाही हेच कळलंच नाही. संस्थेतून बाहेर पडल्यावर कळलं की आम्ही अनाथ होतो. म्हणजे आम्हाला त्यांनी काय सांभाळलं हे तुम्हाला कळेल. आणि तसंच आम्ही आमच्या मुलांना इथे आणताना ते आपणहून इथे येतात की आमच्या आईवडील इथले आहेत. आम्हाला सांगावं लागत नाही की आम्ही कोण होतो. म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपल्या आई ही अनाथ होती हेच त्यांना पटत नाही किंवा समजत नाही. आम्ही वेगळे काहीतरी आहोत हेच त्यांना नाही वाटतं. आम्हाला लहानाचं मोठं या संस्थेने केलं, खूप चांगलं शिकवलं. सुमित्रा राव यांनी चांगले संस्कार घडवले, त्यामुळे आम्ही इथे आहोत आणि इतका छान कार्यक्रम केला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार. मी कधी माईकवर बोललेली नाही, फर्स्ट टाईम बोलते. मी वयाच्या 1.5 वर्षाची असताना मी या संस्थेमध्ये दाखल झाले. मावशी अळवे, मंजुताई भिडे, वामनराव भिडे, देवस्थळी, सगळे माई अवसरे, डॉक्टर काशीबाई अवसरे, सर्व पदाधिकारी आणि सुमाताई राव यांच्यामुळे मी इथे चांगलं संस्कार घेऊ शकले. आज मी काही जी आहे माझ्या पायावर जी उभी आहे ते मातृमंदिर संस्था गोकुळ यामुळेच आहे. आणि मला दुसरं असं म्हणायचं आहे, आता हे तुम्ही माहेरवाशीण मेळावा ठेवला आहे. आपण जेव्हा अनाथ असतो, अनाथ आश्रममध्ये राहतो, आपल्याला पण हे सगळे संस्था पदाधिकारी लोकांकडून डोनेशन घेऊन आपल्याला लहानाचं मोठं करतात. तर माझी अशी एक सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक वेळी पैशाचं सोंग करता येत नाही. तर जे लोक काय नोकरीसाठी आहेत त्यांनी फुलाची पाकळी संस्थेला डोनेशन द्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. 3 वर्षाची असताना मातृमंदिर गोकुळमध्ये आले. मला कल्पना नाही की कुठून आलो, पण जेव्हा माझ्याबरोबरच्या ज्या 7 जणी होत्या त्यांनी सांगितलं की आपण एक मुंबईचा चेंबूर म्हणून एक संस्था आहे, त्या चेंबूरच्या संस्थेतून आपण इकडे आलो आहे. आणि आम्ही ज्या 7-8 जणी होतो त्या पूर्णपणे अनाथ होत्या की त्यांना कोणीच नाही. की असं म्हटलं होतं की त्यांना पोलिसांनी गाडी करून ह्या संस्थेत आणले म्हणून. तेव्हा असं कळलं की आपण त्या संस्थेतून इथे आलो. आणि आज माझी फॅमिली आम्ही सगळे खूप व्यवस्थित होतो. पण थोडं एक सांगायचं म्हणजे जेव्हा गोकुळमध्ये होते ना तेव्हा सगळेजण म्हणतात ते बरोबर आहे की आई वडील काय असतात हे आम्हाला कधीच माहिती नव्हतं आणि ती उणीव काय असते ते कधीच जाणवलं नाही. पण जेव्हा संस्था सोडल्यानंतर बाहेर पडलो तेव्हा कळलं की खरंच महेश दादा जशी बोलले ना की संस्थेच्या बाहेर काही वेगळी एक आई असते, वेगळी एक दुनिया असते. हे बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळलं. अनेक त्रास तर झालेच, कारण पूर्ण ऑर्फन असल्यामुळे मेन जो आधार लागतो
त्याच्यासाठी खूप अडचणी आल्या, पण त्याच्यातूनही सावरत आज मी इथपर्यंत उभे आहे आणि माझा संसार, माझी मुलं अतिशय सुंदर प्रकारे सगळं व्यवस्थित चालू आहे. तर मला खूप छान वाटते. थँक्यू. आज माहेरवाशीन आपला जो मेळावा आहे हिरक महोत्सव म्हणून सगळे आपण एकत्र आलो. खूप बरं वाटतंय. मोठ्या सगळ्या ताया, छोट्या बहिणी, दादा वगैरे सगळे एकत्र आलो. एवढं असं म्हणजे खूप एकत्र आलेलं असं एक फील वेगळाच येतो की आपलं कोणीतरी भेटलंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की चाचा आजींची ही संस्था मेन इंदिराबाई हळवे यांच्या संस्थेचं नाव मोठं होतंय ते मेन आहे. दुसरे नारकरबाई म्हणजे आपल्या आई बाबा नारकर बाबा वगैरे ह्यांनी संस्थेसाठी जे कार्य केलं आज ते हयात नाहीत, पण त्यांचं नाव आज खूप मोठं आहे जगामध्ये म्हणा. प्लस त्यांनी आपल्याला संस्थेला शिक्षण चांगलं दिलेलं आहे. मुलींना अनाथ असले तरी ते आपल्यासाठी आई बाबा हे मेन खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि आपल्याला जे शिक्षण त्यांनी 10वीपर्यंत दिलं असेल किंवा तुम्हाला ग्रॅज्युएशन करा किंवा अजून अदर काही तुम्हाला वेगळं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सपोर्ट केला आहे, सहकार्य केलेलं आहे. आमच्या या संस्थेचं खूप म्हणजे ऋण फेडण्यासारखं अजिबात नाही आहे. आयुष्यभर आम्ही या संस्थेचे ऋणी राहू. बस एवढेच 2 शब्द मला बोलायचं आहे. मावशीसारख्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक कठोर प्रसंग आले, पण त्या कधी एकट्या असून निराधार असं त्यांनी स्वतःला मानलं नाही. त्यांची शक्ती आणि कष्ट करायची त्यांची जिद्द हे त्यांना इतक्या उंचीवर घेऊन गेलं की आज 64 वर्षानंतर सुद्धा मावशी आज आपल्यात आहेत असे वाटतात. आणि आपल्यासारख्या असंख्य जणांना जगण्याची प्रेरणा त्यांच्या कार्यातनं मिळतो. आणि ही त्यांनी दिलेली प्रेमाची शिदोरी आहे जी न संपणारी आहे. द्रौपदीची थाळी जशी न संपणारी आहे तशी मावशींचं प्रेम, मावशींची शिस्त, मावशींचे संस्कार आणि सेवाभाव वृत्ती ही कधीही संपणार नाही. आणि त्याच्या जोरावर आज तुम्ही आम्ही इतके जण जोडलेले हे जे आपलं विस्तारित कुटुंब झाले ते दिवसेंदिवस विस्तारित होऊ दे. आणि या विस्तारित कुटुंबाच्या माध्यमातून जे एकट्या मावशीने करून दाखवलं तसं आपल्याला ज्या पद्धतीनं जमेल, जितकं जमेल तितकं माणसाने माणसाशी माणसासम वागणे या वृत्तीने आपण आपले हात सैल करून ह्या मातृमंदिरला आर्थिक सहाय्य करावं. जे वैयक्तिक कुणासाठी नाही, समाजाच्या अशा घटकासाठी असेल ते की ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि ऋण हे कधी फिटणारं नसतं, ते क्षणिक असतं. आपल्याला वाटतं आपण फिटवलं, पण ते ऋण जर आपण मानलं तर आयुष्यभर आपण समाधानी राहतो. आणि आपली ही प्रवृत्ती तशीच देण्याची राहते की ज्या उपेक्षित आहे, ज्याला आज गरज आहे त्याला आपण मदत केली पाहिजे. हा साधा सोपा विचार मला मावशींच्या चरित्रातनं दिसतो. त्यांनी काय होतं त्यांच्याकडे एक साधीशी बाई, पण तिच्या कर्तृत्वाने त्या काळातली दिग्गज मंडळी इथे वास्तव्याला राहत होती. आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. मग आमचे SM जोशी असतील, दंडवते साहेब असतील आणि कोणी कोणी असतील, बॅरिस्टर नागपेंचा देखील उल्लेख आहे इथे. मग अशा माणसांना आपण आदरस्थानी मानतो. ती माणसं ज्या मावशींच्या प्रेमासाठी इतकी या मातृमंदिरमध्ये आली आणि ही एवढी मोठी वास्तू घडली गेली ती मावशीच्या कर्तृत्वाने. आणि त्याच कर्तृत्वाच्या आणि त्या वटवृक्षाच्या छायेत आज आपणही आनंदाने येतो. मी जास्त काही बोलणार नाही, पण हे आपलं विस्तारित कुटुंब असंच मोठं होऊ दे आणि विस्तार होऊ दे. आणि ज्याला ज्याला शक्यता आहे त्यांनी या कुटुंबामध्ये आपापल्या परीने सहाय्य करून समाविष्ट व्हावं असं मी आपल्याला विनंती करते. सातत्यानं मावशींनी जेव्हा हे 1964 साली हे पहिली जेव्हा मुलगी आली जिला कावळ्याने टोचलं होतं आणि खतीब वकील होते, त्या खतीब वकिलांनी मावशींकडे ती आणून सोडली. आणि मावशीला प्रश्न पडला त्या मुलीचं काय करावं म्हणून पहिली मुलगी आली. आणि खऱ्या अर्थानं मुलींचं अनाथालय इथे सुरू झालं. आणि ते अनाथालय सुरू झाल्यानंतर आज 64 सालानंतर आज हिरक महोत्सवी आपण माहेरवाशिणीचा मेळावा घेतो आहे. मावशींची संकल्पना होती की त्या मुलींना ज्या अनाथ म्हणून वाढतात त्यांना माहेर नसतं, मग ते माहेर कोणी द्यावं तर मग संस्थेनं द्यावं. म्हणून मग ज्या बाहेर 18 वर्षानंतर ज्या मुली बाहेर गेल्या, काहींची लग्न झाली, काही शिकून मोठ्या झाल्या, काही पुण्या मुंबईत सर्व्हिसला लागल्या, तर त्यांचा माहेरवाशिणींचा मेळावा घ्यावा, त्यांना एक कौटुंबिक वातावरण द्यावं या उद्देशानं हा मेळावा सुरू करायचं मावशीने सुरू केलं. आणि तीच प्रथा आपण सुरू ठेवली आहे. आणि आता हिरक महोत्सवी असा माहेरवाशिणींचा मेळावा आपण घेतो आहोत, जेणेकरून आम्ही त्यांच्याशी एक नातं निर्माण होईल आणि संस्थेशी जवळीक त्यांची कायम राहील यासाठी हा माहेरवाशिणींचा मेळावा आपण आयोजित केला. तर प्रेक्षक हो,
सुजान लोक हो. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर निश्चितपणे देवरुखला जा. कोकणात संगमेश्वरच्या अगदी जवळ आहे. मातृमंदिरला भेट द्या, त्यांचं सगळं काम पहा आणि तुम्हाला जी काही शक्य असेल ती मदतसुद्धा त्या संस्थेला अवश्य करा. लोकांच्या मदतीवरच ती संस्था चालते. तुम्हाला आताही हा एपिसोड पाहून त्या संस्थेला मदत करावी असं वाटत असेल तर त्यासाठी त्या संस्थेचे आवश्यक बँक डिटेल्स स्क्रीनवरती आता दिसत असतील. असो, आपलं हे नवीन चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं अशी माझी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. हळबे मावशींचं कार्य आणि मातृमंदिरचं सगळं काम यावरती आधारित हा एपिसोडसुद्धा आपापल्या ग्रुप्समध्ये, नात्यामध्ये सगळीकडे शेअर करा. सगळीकडे मावशींची आणि या संस्थेची माहिती आणि त्यांचं कार्य पोहोचू द्या, ही सुद्धा विनंती त्या संस्थेला मदतच होईल. इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह अशाच प्रकारच्या. तोपर्यंत धन्यवाद.